सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शांतता आणि अध्यात्माने भरलेलं एक पवित्र ठिकाण, जिथे महान ऋषी अगस्ती मुनींनी तपश्चर्या केली होती आणि आजही हजारो भक्त मनशांतीसाठी येथे येतात। आज आपण चाललो आहोत अकोला येथील पवित्र अगस्ती ऋषी मंदिराच्या दर्शनाला। चला तर मी आज तुम्हाला तिथलं सर्व निसर्गरम्य वातावरण दाखवते। हाय हॅलो नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोला येथे असलेल्या पवित्र आणि ऐतिहासिक अगस्त ऋषी मंदिरात। तर सह्याद्रीच्या सुंदर डोंगर रांगांमध्ये वसलेलं हे मंदिर खूप शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। इथे आलं की शहराची धावपळ गोंधळ सगळं असं विसरायला होतं। त्रिशा तर मंदिराच्या 1-2 पायऱ्या चढल्यानंतर लगेच तिच्या पप्पांच्या खांद्यावर जाऊन बसली। तर जेमतेम इथे 30 ते 35 पायऱ्या तर असतीलच, त्यामुळे आम्ही असे चालत गेलो। असं मानलं जातं की प्राचीन काळात महान ऋषी अगस्ती मुनींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती, त्यामुळे या मंदिराला खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व आहे। अनेक भक्त दूरवरून इथे दर्शनासाठी येतात। मंदिराचं वातावरण बघितलं तर इतकं प्रसन्न आहे की आत पाऊल टाकतात मनात भक्तीची भावना जागी होते। घंटांचा आवाज, मंत्रांचा नाद आणि आसपासचे शांत निसर्ग सगळंच मनाला समाधान देणारं आहे। आम्हीही आज इथे आलो आणि मनापासून दर्शन घेतलं। देवाजवळ एकच प्रार्थना केली की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान कायम राहो। मंदिराच्या आजूबाजूला खूप सुंदर निसर्ग आहे। हिरवेगार डोंगर, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण, त्यामुळे इथे वेळ कसा जातो ते कळतच नाही। खरं सांगायचं तर अशा ठिकाणी आलं की मनाला एक वेगळं समाधान मिळतं। रोजच्या आयुष्यात आपण खूप व्यस्त असतो, पण अशा पवित्र ठिकाणी येऊन काही क्षण देवाजवळ घालवले की मनाला एक नवीनच ऊर्जा मिळते, हो ना। तर आजचा हा छोटासा प्रवास आमच्यासाठी खूप खास होता। दर्शन घेतलं, थोड्या वेळ इथल्या वातावरणाचा आनंद घेतला आणि मन अगदी प्रसन्न होऊन गेलं। मोठे माणसंच नाही तर छोटे मुलंही इथे आले तर त्यांचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं। इतकं प्रसन्न वातावरण आहे त्या मंदिरामध्ये। तुम्ही त्रिशा बघू शकते की किती छान खेळते। चला तिला उचलून घे ना। इकडे दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेचच तिथेच जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो। तर तिथेही अगदी प्रसन्न वातावरण होतं। इकडे दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेचच घरच्या दिशेला निघालो आणि कारण की जेमतेम आम्हाला तिथेच 3 ते 3:30 झाले होते आणि पुढे आम्हाला पुन्हा घरी पण यायचं होतं, त्यामुळे आम्ही लगेचच घरच्या दिशेला निघालो। तर गाडीमध्ये बसल्यानंतर तशाची बघा कशी मस्ती चालू होती। बाय हॅलो नमस्कार, आजच्या इथून बाय नमस्कार।
तुम्हालाही जर निसर्ग शांतता आणि अध्यात्म आवडत असेल ना, तर अकोलेमधील अगस्ती ऋषी मंदिराला नक्की भेट द्या. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.